मुझे तो समझ ही नहीं आता हेल्थ इंश्योरेंस काम कैसे करता है। कंपनियों के नियमों की ही इतनी लंबी लिस्ट होती है कि कौन इतना पढ़ेगा। 24 घंटे हॉस्पिटल में भर्ती रहेंगे तब जाके हेल्थ इंश्योरेंस का क्लेम मिलेगा। पता नहीं इसमें क्या क्या कवर होता है और क्या नहीं, मेरे तो समझ से परे है। आरोग्य विमा घेणं खूप गरजेचं आहे, मात्र आरोग्य विम्याची माहिती नसल्याने अनेक लोक आरोग्य विमा खरेदी करत नाहीत। भारतातील 43% नागरिकांकडे कोणतंही आरोग्य कवच नाहीये। आरोग्य विमाचा हप्ता देखील जास्त असल्याने अनेक लोक विमा पॉलिसी घेत नाहीत। आरोग्य विम्यातील अनेक नियम आणि अटींमुळे देशातील 19% लोकांनी विमा घेणं टाळलं आहे, अशी माहिती पॉलिसी बाजारच्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे। 24% लोकांना आरोग्य विमा खरेदी करणं म्हणजे डोक्याला ताप आहे असं वाटतं, तर 26% जनता ही विविध आरोग्य विम्याचे उत्पादन पाहून गोंधळात पडते। लेकिन अगर कोई चीज़ें हमें लगता है कि कॉम्प्लिकेटेड है या हमें समझ में नहीं आती है तो बिल्कुल आपको पूछना चाहिए। स्पेशली फाइनेंशियल प्रोडक्ट्स के बारे में आपको एक्सपर्ट आपके पास होना ही चाहिए। आपका फाइनेंशियल एडवाइज़र है या आपके फैमिली से कोई जुड़े हुए एजेंट है तो उनके थ्रू लीजिए, उनको राइट सवाल पूछिए। जब आप प्रपोजल फॉर्म भर रहे हैं तो तभी भी आप सही सवाल अपने जो उसमें पूछे हैं उसके आंसर्स भी आप सही तरीके से दीजिए विदाउट हाइडिंग एनीथिंग। तो उससे क्या होगा कि ये जो कॉम्प्लेक्सिटीज़ आपको लगती है तो स्टेप बाय स्टेप जो है वो आगे आपको पता चल जाएगा कि और क्या सवाल हो सकते हैं और क्या डिटेलिंग आपको पता चलनी चाहिए। बिकॉज वो छोटे अक्षरों में लिखा होता है तो हमको लगता है कि वो कॉम्प्लेक्स है। बेसिक इंग्लिश आजकल तो रीजनल लैंग्वेजेस में भी आजकल पॉलिसी वर्डिंग्स और ब्रोशर्स आते हैं, तो मेरे हिसाब से कॉम्प्लेक्सिटी एक रीज़न नहीं बनना चाहिए जिससे आप हेल्थ इंश्योरेंस से दूर रह रहे हैं। आरोग्य विम्यामध्ये दर दिवशी कोणती ना कोणती नवीन पॉलिसी लॉन्च होत असते। प्रत्येक पॉलिसीमध्ये विविध फीचर्स असतात, त्यामुळे योग्य पॉलिसी निवडणे खूप कठीण होते। आरोग्य विमा खरेदी करताना वैशिष्ट्ये समजून घेतल्यास योग्य विमा निवडणे सोपे होते। त्यातील पहिले फीचर आहे ओपीडीचा समावेश। आरोग्य विम्यामध्ये ओपीडीची सुविधा असल्याची खात्री करा। ओपीडीमध्ये डॉक्टर रुग्णाला तपासतात, हॉस्पिटलमध्ये दाखल करत नाही, परंतु डॉक्टरची फीज आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडे 2 ते 3 वेळेस जावे लागते। बऱ्याचदा हॉस्पिटलमध्ये अनेक टेस्ट देखील करण्यात येतात। 1 ते 2 लाख रुपयांच्या आरोग्य विम्यात ओपीडीचा समावेश नसतो, त्यामुळे ओपीडीचा खर्च समाविष्ट नसेल तर अशी पॉलिसी का घ्यावी असा प्रश्न अनेकांना पडतो। 3 लाखपेक्षा अधिक सम इन्शुर्ड असणाऱ्या पॉलिसीमध्ये ओपीडीचा समावेश असतो। कोणत्या आरोग्य विम्यात ओपीडीचा समावेश असतो याची माहिती नसल्याने ग्राहक पॉलिसी घेत नाहीत। दुसरं फीचर म्हणजे प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन। आरोग्य विमा खरेदी करण्याआधी त्यामध्ये प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजेच हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीचा आणि दाखल झाल्यानंतरचा खर्च समाविष्ट आहे की नाही ते पहा। जब पहली बार बीमार पड़े, जीपी के पास गए, नॉर्मल दवाइयाँ खाई, फिर आपने टेस्ट करवाए और फिर वापस आप डॉक्टर के पास गए और उन्होंने कहा कि आपको हॉस्पिटलाइजेशन की ज़रूरत है और फिर आप हॉस्पिटल में एडमिट हो गए। तो फर्स्ट डे ऑफ मीटिंग द डॉक्टर से लेके आज मतलब जब आप हॉस्पिटल गए उस पार्ट को कहते हैं प्री हॉस्पिटलाइजेशन। ठीक है, ये नंबर ऑफ डेज डिफाइंड होते हैं अंडर एवरी इंश्योरेंस कंपनी। ये अलग से लेना नहीं पड़ता है, ये डिफ़ॉल्ट उस प्रोडक्ट के एवरी हेल्थ इंश्योरेंस के अंदर, एवरी मेडिक्लेम के अंदर ये इनबिल्ट आता है। तिसरे फीचर आहे रूम कॅपिंग। आरोग्य विमा पॉलिसीमधून हॉस्पिटलच्या रूमचे भाडे मिळते की नाही ते पहा। हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर रूमवर अधिक खर्च होतो। बेसिक हेल्थ पॉलिसीमध्ये रूमच्या भाड्याचे सम इन्शुर्ड 1% असतो। 3 लाख रुपयांच्या विमा पॉलिसीमध्ये 3000 रुपयांपर्यंतचे रूमचे भाडे मिळते। रूम रेंट 6000 रुपये असल्यास उर्वरित 3000 रुपये तुम्हाला द्यावे लागतात। विमा पॉलिसीमधील रूम रेंटच्या अटीमुळे अनेक लोक गोंधळतात आणि पॉलिसी घेण्याचे टाळतात। यू शुड नो कि आपका रूम रेंट कैपिंग कितना है और आपको आपकी एलिजिबिलिटी क्या है। सेम वे अगर आपका पब्लिक सेक्टर के अलावा प्राइवेट लिमिटेड है, प्राइवेट का इंश्योरेंस है, जैसे ICICI, HDFC, नियम, उपा, केयर, सो मेनी इतने सारे इंश्योरेंस कंपनीज हैं प्राइवेट में, आप उनका लेते हो तो उनका क्राइटेरिया अलग होता है। वो कहते कोई इंश्योरेंस कंपनी कहती है सिंगल प्राइवेट AC रूम, तो सिंगल प्राइवेट AC रूम में क्या एलिजिबल रहेगा आपको ये पता करना है। आपको एडमिट होने के पहले ये पता होना चाहिए। आप ऐसा नहीं कह सकते हो कि मुझे पता नहीं था, नहीं, आपने डॉक्यूमेंट, इंश्योरेंस इज अ कॉन्ट्रैक्ट, आपने कॉन्ट्रैक्ट साइन किया है, यू हैव अग्रीड द कॉन्ट्रैक्ट, दैट इज व्हाई इट गॉट एग्जीक्यूटेड इनटू अ पॉलिसी। इसलिए बहुत ज़रूरी है कि
आपके पास कौन सा इंश्योरेंस है और उसमें आपको क्या बेनिफिट्स मिलने वाले हैं, ये ध्यान में रखिए। और हॉस्पिटलाइजेशन होते वक्त ये बिल्कुल ध्यान में रखना है। अगर मान लीजिए आपको सूट रूम में रहना है तो आपको ऐसा इंश्योरेंस लेना पड़ेगा जिसमें कोई रूम रेंट कैपिंग ही ना हो। चौथे फीचर आहे डे केअर ट्रीटमेंट. हे एक महत्त्वाचे फीचर आहे. अनेक पॉलिसीमध्ये हॉस्पिटलमध्ये 24 तास भरती झाल्यानंतर क्लेम मिळतो. मोतीबिंदू, सिस्ट ऑपरेशन हॉस्पिटलमध्ये केवळ 2 ते 3 तासासाठी ॲडमिट व्हावे लागते. काही पॉलिसीमध्ये या ऑपरेशनसाठी क्लेम मिळत नाही. त्याचप्रमाणे ताप आला तरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची गरज पडत नाही. अनेक विमा पॉलिसी असे आजार कव्हर करत नाहीत. अनेकांचा यामध्ये खूप खर्च देखील होत असतो. पाचवे फीचर आहे को पेमेंट. आरोग्य विमा खरेदी करताना को पेमेंट क्लॉज नीट न वाचल्यास आरोग्य विमा असतानाही उपचारासाठी तुम्हाला स्वतः पैसे खर्च करावे लागतात. आरोग्य विमा कंपन्या हप्ता कमी करण्यासाठी पॉलिसीमध्ये को पेमेंटचा क्लॉज जोडतात. या अंतर्गत पॉलिसीधारकाला उपचारानंतर बिलातील काही रक्कम स्वतःला भरावी लागते. उदाहरणार्थ, जर तुमच्या पॉलिसीमध्ये 10% को पेमेंटचा क्लॉज असेल आणि हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर 3 लाख रुपयांचे बिल आले तर अशा वेळी 30,000 रुपयांचे पेमेंट तुम्हाला करावे लागते. दावा करताना पॉलिसीधारकाला को पेमेंट क्लॉजबद्दल गोंधळ असतो. 6वे फीचर आहे रिस्टोरेशन सुविधा. हे शेवटचे पण महत्त्वाचे फीचर आहे. नवीन पॉलिसी खरेदी करताना सुरुवातीला रिस्टोरेशन सुविधा जोडता येते. जर आरोग्य विम्याचे संरक्षण 5 लाख रुपयांचं असेल आणि खर्च 6 लाख रुपये झाला तर कंपन्या रिस्टोरेशन सुविधा देतात. या अंतर्गत उपचारांमध्ये 5 लाख रुपयांचे कव्हर पूर्ण झाले तर विमा कंपनी पुढील 5 लाख रुपयांचे कव्हर अजून देते. याला रिस्टोरेशन सुविधा असे म्हणतात. अनेक कंपन्या एका वर्षात सम इन्शुर्ड रकमेप्रमाणे 3 वेळापर्यंत रिस्टोरेशन सुविधा देतात. कमी हप्ता देऊन विमा संरक्षण 3 पट वाढवता येते. आजकल तो बहुत सारे ऐसे प्लेटफॉर्म्स है जो आपके सिर्फ क्वेरी सॉल्व करते हैं. आपको बाकी मतलब आपको बात करनी पड़ेगी. मतलब यू हैव टू टेक हेल्प. हेल्थ एनी इंश्योरेंस प्रोडक्ट कैन नॉट बी DIY बिल्कुल नहीं हो सकता है, क्योंकि जब ज़रूरत पड़ेगी तो सर्विस कौन करेगा. सो हेल्थ इंश्योरेंस जनरली हम कहते हैं कि DIY मत कीजिए. आपको एजेंट एडवाइज़र जो भी है आपको बिल्कुल कोई होना चाहिए जिससे आप फ़ोन उठा के बात कर सको. ऑनलाइन प्लेटफॉर्म्स के थ्रू नहीं होना चाहिए, बिकॉज आप जब भी हॉस्पिटल में हो आपके फैमिली मेम्बर को वो पॉलिसी को सर्विस करवाना है, और अगर हेल्प चाहिए तो आपकी वाइफ या आपके पेरेंट्स कॉल सेंटर पे कॉल वेटिंग पे नहीं रहेंगे. भारतातील फक्त 1% लोकांकडेच कोणता ना कोणता प्रकारचा एक जनरल इन्शुरन्स आहे. जनरल विम्यात आरोग्य, वाहन, अपघात विमा किंवा घराचा विमा यांचा समावेश होतो. 1% जनरल विमा असणाऱ्यांपैकी फक्त 0.34% लोकांकडेच आरोग्य विमा आहे. आरोग्य विम्याचा विस्तार करण्यासाठी विमा कंपन्यांना आरोग्य विम्यातील अटी कमी करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही मनी9वर विम्याबद्दल असलेली किचकट माहिती सोपी करून सांगण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. त्यामुळे आरोग्य विमा खरेदी करण्याअगोदर ही चेकलिस्ट नक्की लक्षात ठेवा.